MIDC वाळूज परिसरात सुरू असलेल्या बार आणि मद्य विक्रीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. वारंवार होणारा गोंधळ, रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारी दारू विक्री आणि त्यामुळे वाढलेले असुरक्षिततेचे वातावरण यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. या पार्श्वभूमीवर श्री जगन्नाथ कोळी यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज या उपोषणाचा दुसरा दिवस असून आंदोलकांनी आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका घेतली आहे. संबंधित बारवर तात्काळ कारवाई करून परिसरातील शांतता आणि सुरक्षितता कायम ठेवावी अशी प्रमुख मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. जर लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेतला गेला नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे. न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज इंद्रप्रस्थ कॉलनीमध्ये उपोषणाला एक साहेब बसलेले आहेत. तर आपण त्यांची मागणी काय आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल साहेब? नमस्कार. आमच्या कॉलनीमध्ये जे MIDC न जे यांना परमिशन दिली म्हणजे रेसिडेन्शियल झोन मध्ये याची म्हणजे नियमामध्ये की रेसिडेन्शियल झोन मध्ये ह्या ब्लॅक धंदेवाईकांना इथे परवानगी नसते. मग या MIDC ने परवानगी दिल्याबद्दल आम्ही आज रोजी 2 दिवस झाले MIDC कडे किंवा याला परवानगी का दिली यासाठी 2 दिवस झाले आम्ही आमरण उपोषणाला बसलोय. तसेच आपण या MIDC मध्ये किती दिवसापासून राहता येतो? तसेच आम्ही या म्हणजे MIDC इथे स्थापन झाल्यापासून म्हणजे जवळपास 93-95 पासून आम्ही इथे वस्ती करून आम्ही इथे राहतोय. त्यावेळेस ते दुकान होतं का समोरचं? त्यावेळेस नाही. आता हे दुकान नव्हतं, काही नव्हतं त्यावेळेस, काहीच नव्हतं, खाली प्लॉट होता त्यावेळेस. आता हे दुकान हे 23 पासून आता इथे यांनी सुरू केलं आहे. तसेच आपल्या सोबत एक ताई सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडून विचारणार आहोत. ताई, आपल्याला या ठिकाणी दुकानामुळे काय त्रास होतो? दुकानामुळे त्रास म्हणजे दारू पिऊन येणं, शिव्यागाळ्या करणं किंवा अश्लीलतेमध्ये भाषा करणं किंवा मुलींना ह्यांना छेडखानी करणं, येता जाता काही वेळ टॉन्ट मारणं, बोलणं हे चुकीच्या पद्धतीचं आहे ना. त्याच्यामुळे आम्हाला हे दुकान बंद करायचंय आणि ह्याला सरकारने मान्यता द्यावा की ह्याला स्थलांतरित करा, नाही तर कुठं तिकडं पाठवा. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तो महिला बघून काहीतरी म्हणजे आता सांगायसारखं नाहीये. म्हणजे महिलांना पाहून वेगवेगळे प्रकारचे हे करतो, म्हणजे छळ केल्यासारखा, म्हणजे शिव्या देतो घाण पद्धतीच्या आणि येऊन करा माझे काय करता असं तसं बोलतो. त्याची लायकी आहे का आमच्या समोर उभा राहायची? मग आम्हाला काय म्हणायचंय की त्यानं करा, तू कर ना, तुझा धंदा आहे, तुझं दुसरीकडे चालव ना. इथं काय बापाचं गटूड आहे का त्याला समजायला पाहिजे ना. मालक जे असतील ते तुम्हाला शिव्या देतात? मग शिव्या देतात. व्हिडिओ रेकॉर्ड आम्ही सगळं दाखवून त्यांना कालच झालं ना, इथं येऊन शिव्या दिल्या त्यानं. आम्ही त्याला आता काही नाही, आता त्याची म्हणजे त्याची आम्ही आता दखल घेणार नाही. आम्ही त्याला डायरेक्ट आता हानमारच करणार आहे. आम्ही त्याला त्याच्याशिवाय त्याचं निवाडच होणार नाही. तसे स्थानिक काही लोकप्रिय नेते असतील, तुम्ही त्यांना सांगितलं आहे का? आम्ही सगळ्यांना सांगितले, सगळ्यांशी हातापाय जोडले, सगळ्यांना सगळं सांगितलं व्यवस्थित, तरी बी कुणी आमच्या मदतीला येत नाही. मग गोरगरिबाचा वाली कोण आहे? तुम्ही नाही, आम्ही नाही, मग करायचं काय? आम्ही साधारण माणसांनी करायचं काय? आम्ही तसेच आपल्या सोबत एक ताई सुद्धा आहेत. ताई, काय सांगा? काल आमच्याकडे इथं समोर आमच्या दारासमोर इथे येऊन शिवाय दिलेल्या होत्या त्यांनी. इथं कसं काय बसताय तुम्ही, हे कसं काय करताय तुम्ही? मग बडबड केली त्यांनी आणि नंतर मग गेलाय. या ठिकाणी आपल्याला त्रास होत आहेत. घाण पद्धतीचा उल्लेख आणि घाण पद्धतीच्या दृष्टिकोनाने, वेगळ्या दृष्टिकोनाने बघतो बायांकडे, अश्लीलतेच्या भाषा करतो आणि धमक्या देतो की तुम्ही काय करू शकता, मी तर चालू केलं. म्हणजे हे कुठली पद्धत आहे? तू चालू कर, आम्ही आजही फोडतो, उद्याही फोडणार, कायम फोडणार. तू कवरही आमच्याशी जुळू दे, आम्ही बी तयार आहेत. त्याला म्हणा तू बी तयार राहा, आम्ही पण तयार आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरातील जे रहिवासी असतील ते आपल्या सोबत आहेत का? डेफिनेटली सगळे आमच्या सोबतच आहेत ना. सगळे आमच्या सोबत आहेत. तुम्ही एक आवाज द्या, आम्ही सगळे उभे राहू इथं. तसेच आजूबाजूच्या परिसरात शाळा, कॉलेज वगैरे मंदिर आहेत का? आहे ना. काही इथं 10 फुटाच्या अंतरावर शाळा आहे, समोर वस्ती राहतीये 10 फुटाच्या अंतरावर, 15-20 फुटाच्या अंतरावर मंदिर आहे. मग काही म्हणजे असं तो माणूस खूप थर्ड क्लास आहे आणि आम्हाला खूप त्रास व्हायला लागला त्याच्यापासून. हे लवकरात लवकर सरकारने किंवा
जे कोणी असल त्यांना लवकरात लवकर निर्णय घेऊन, आमच्या इथं जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तर लवकरात लवकर आमची सरकारला मागणी आहे की लवकरात लवकर यांनी स्थलांतरित करावं किंवा इथून दुकान त्याचं हलवावं. जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही काय करणार? आम्ही आमच्या जीवाचा प्राण देऊ इथं. आता अण्णा बसलेत, पुढच्या वेळेस मी बसणार आहे. तसेच आपल्या सोबत एक ताई सुद्धा आहेत, काय सांगाल? आम्ही हाणणारच आहे याच्या पुढे. तो जर आता आमच्याशी जास्त खेळला तर आम्ही त्याला मारणारच आहे, सगळ्या बायका मिळून. त्यांना काल पण इथं लय धिंगाणा घातलाय आमच्या सोबत, पण आम्ही काय म्हणलं, जाऊ दे, आपला पहिलाच दिवस आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला काय बोललो. तसेच स्थानिक पोलीस स्टेशन, सीपी ऑफिस यांच्याकडे आपण गेला होता, हो, तुमचे जाऊ ना. निवेदन दिलेले आहे. हो तसेच आपल्याला पोलीस संरक्षण या ठिकाणी पाहिजे आहेत. हो, पाहिजे ना, आम्हाला पाहिजे ना. इथं आम्हाला ते रोजच येऊन शिवाय द्यायला लागलं तर आम्ही काय करणार? आणि आम्हाला जर समजा सगळ्या गोष्टी नाही वेळेवर सरकारने नाही जर केल्या तर आम्ही आताही तुमच्या समोर जाऊन आम्ही दुकान फोडू शकतो. एवढी हिंमत आहे इथल्या महिलांची आणि नागरिकांची. नमस्कार, आपण पाहत होता हिंद न्यूज. या ठिकाणी रहिवाशांना त्रास होत आहे व मद्यपी व बार मालकांना दारू पिऊन शिवाय वगैरे देत आहे, अशी यांची प्रतिक्रिया आपण हिंद न्यूजच्या माध्यमातून पाहू शकता. मी छत्रपती संभाजीनगर, अक्षडोले.